Hi everyone. So आम्ही ॲज इट इज दर संडेला संडे ब्रंच ट्राय करतो किंवा असं काहीतरी ट्राय करतो. वेगवेगळ्या 5 स्टार्सला जाऊन, वेगवेगळ्या क्लब्सला जाऊन, वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सला जाऊन त्यांचे बुफेट्स ट्राय करतो किंवा समटाईम्स एलागाटेला बसतो वगैरे, असं आमचं चाललं असतं. सो फायनली आज फादर्स डेच्या ह्याच्यावर टुडे वी आर हेडिंग अप टू GCC क्लब ॲज दॅट्स आर संडे रिच्युअल. आम्ही एव्हरी संडेजला जातो सगळ्या गर्ल्स आणि सगळे मिळून टू एक्सप्लोर द 5 स्टार्स हॉटेल्स अँड एव्हरीथिंग. आणि तिकडचे संडे ब्रंच नेहमी आम्ही हे करतो. ह्या आमच्या मेन गेस्ट आहेत, यांना घ्या प्लीज. आणि आमचे नवीन 2 मेंबर्स आले आहेत, मिकू माऊ. ठीक आहे, प्रत्येकाने आपापली ओळख करा. हाय. ओके. आणि आमच्या मेन त्यांची गाडी आहे. हे आमचे मिक्कू. सो बेसिकली वी आर हेडिंग अप टू GCC क्लब मीरा रोड. आणि आम्ही आमचं संडे रिच्युअल बुफे आम्ही आमचं यावेळेला पण जात आहोत. सो आम्ही तुम्हाला सांगू की तिकडे एक्झॅक्टली काय असतं काय नसतं. आम्ही प्रत्येक एक्सपिरियन्स शेअर करत राहू तुमच्यासोबत. जे काही आम्ही खातो पितो एन्जॉय करतो, जे काही प्राइसिंग असते तिकडे, कसे झोमॅटो, डिस्ट्रिक्ट्स ॲप, इझी डायनर ॲप जसे डिस्काउंट्स देतात, तर त्या डिस्काउंट्सबद्दलसुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ आणि सगळं सांगू. सो कॅच यू लेटर. सो आम्ही आता रस्त्यात आहोत आणि आम्ही पोचत आहोत. सो बेसिकली इथे बॅटी चालू आहे ह्या मेंटलची, ही मेंटल पण चालू होती, आम्ही लक्ष देत नाही. हे आमचे मोठे, हे वॉक करत आहेत. बडबड कमी करा प्लीज मॅडम. सो आम्ही फायनली चाललेलो आहे. रेस्ट आम्ही तुम्हाला सगळं सांगू. ठीक आहे. सो बी देअर, वॉच अस. थँक्यू सो मच. So finally we reached to GCC club and we entered into it, and we will definitely catch you up later. We entered. Here there is the welcome drink called lychee. There is a dessert thing. Also there is a dessert, and there are live counters of samosa, chole, and there is a pani puri too. These are the salad sections, and this is also like nachos and everything. Hi. Guys, cheers. And this is mukwas. So here I have ordered for samosa chaat, and he's making from a fresh samosas, and these are the cholas, and these are the chutney. Meetha zyada. Here's some curd. त्यांच्या मेन कोर्स आणि स्टार्टरमध्ये हे आहे क्रीमा पेस्ट्रीज, पाव आहेत, पनीर आहे, कॉर्न कबाब रोल आहेत, पनीर कुर्ची, फिश पराठा. They have also their special biryani, dal tadka, noodles, bread with cheese. There is the double corn soup. The starters and everything. So I took here a nachos, which I have made it a pasta. This is I guess malai kebab. This is corn kebab roll. This is chicken ball in Chinese sauce. This is chola chaat. This is that chicken soup. She also took same. Looking so nice. Tasted very nice. She's a dietitian. She's on diet 24 hours. So what she brings in her plate. Show me. So yum.
So these are the sweets I took. Actually I won't eat this much, but this is rasmalai, this is strawberry mousse, this is chocolate mousse, this is Dutch truffle pastry, this is butterscotch pastry, 3 types of ice cream, kesar rasmalai, this is hot chocolate brownie, this is moong ka halwa, this is basil broccoli fried noodles, Hyderabadi biryani, fish curry with rice. She is having varan bhat because she is a patient. Hi Kara. She is vegetarian. Hi. YouTube family. She is my elder sister. Hi Karo. She is my friend. Atya. तो बेसिकली हा त्यांचा सिटिंग एरिया आहे आणि हा त्यांचा स्विमिंग पूल आहे जो आउटडोर आहे. इथे बसायला सुद्धा स्पॉट्स आहेत. अँड दिस इज माय वाईब्स. इट्स गुड वाईब्स ओनली. सो मी ह्या वाईब्सवरतीच बिलीव्ह करते की आयुष्यात सगळ्यांनी कायम गुड वाईब्स पॉझिटिव्ह वाईब्सच असाव्या. ह्या दोघांचं इकडे काय चाललेलं असतं ते कोणालाच माहिती नसतं. 24 तास फक्त फोटो काढायचे आणि ती एक फोटो काढायची मेंबर. सो बेसिकली दिस इज पूल अँड ही त्यांची बिल्डिंग आहे जिथे तुम्ही स्टे करू शकता. इकडे तुम्हाला बँक्वेट्स वगैरे आहेत. सो असं सगळं असतं इकडे. आणि या लोकांचं 24 तास काही ना काहीतरी चाललेलं असतं. सो काय वाटतं आजचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. मजा आली का? मजा आली. जेवण कसं होतं? ग्रेट. आजचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? मजा आली ना? And again we head up to our home. But खूप सारा पाऊस आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की मुंबईतल्या पावसाची खरी मजा काय असते. आणि हा जो माहोल तयार झाला आहे हा मी आता जो एन्जॉय करणार आहोत टील आमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत. सो त्याची मी एक झलक तुम्हाला देते. सो फायनली येस, तुम्ही बोलाल की खूप वेळ लागला यांना जेवायला. आमचं असं असतं, आम्ही ॲक्च्युली जेवायला येत नाही. आम्ही इकडे मजाच करायला येतो आणि गप्पा मारायला येतो, गॉसिप करायला येतो. सो आता मी तुम्हाला दाखवते मुंबईचा ॲक्च्युअल पावसाळा काय आहे आणि काय नसतो ते. आम्ही ह्या मुमेंटला आहोत मीरा रोडला आहे. नो, मीरा रोड मुंबईमध्ये येत नाही, पण तरीही तुम्हाला दाखवू शकते मी की काळोख बघा किती झाला आहे, ढग बघा किती भरले आहेत. या मुमेंटला वाजले आहेत 5. या मुमेंटला वाजले आहेत 5, पण काळोख अशा झाला आहे जसं काही संध्याकाळचे 7 वाजले आहेत. धो पाऊस आहे आणि माहोल एकदम कडक झाला आहे. आमच्याकडे अशी काही लोक त्यांना पनवेलला जायचं, तर कोणाला कुठे जायचं, वाशीला जायचं, सायनला जायचं, पण तरीही आम्ही ही झलक तुम्हाला दाखवतो कारण आम्हाला खूप मजा येते. आम्ही खूप एक्सप्लोर करतोय. या मॅडमला पुण्याला जायचं, पुण्यावरून आलेत. या मॅडम भेसरला जातात आणि मी दादरला राहते. सो मी खूप मजा करते आणि आम्ही खूप मजा करते. अशा प्रकारे तुम्ही पाऊस बघा, थेंब पडणारे काचेवरचे बघा, तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्ट दृश्य आहे, किती जोरात पाऊस आहे आणि किती काळोख आहे ते. आता आपण हायवेवर जाऊ तेव्हा मी पुन्हा एकदा एक शॉट घेते, तेव्हा तुम्ही बघा की एक्झॅक्ट काय पाऊस आहे आणि काय माहोल तयार झाला आहे. लोकांच्या अक्षरशः हेडलाईट्स लागल्या आहेत. याचा अर्थ विचार करू शकता तुम्ही की काय या मोमेंटला पाऊस आहे. खूप मस्त वातावरण झालं. आम्ही उघडली असती काच, पण काच न उघडण्यामागचं कारण असं होतं की गाडीमध्ये पाणी येईल आणि गाडी भिजेल, गाडीच्या सीट्स भिजतील, त्यामुळे आम्ही ओपन नाही करत आहे. ट्रॅफिक ॲज इट इज असतोच. सीट बेल्ट लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा मेसेज मी तुम्हाला सगळ्यांना देते की कृपया तुम्ही गाडीचा भले जवळच्या जवळ जावा, पण सीट बेल्ट लावा. आणि मी तुम्हाला आता खूप छान दृश्य दाखवते, पण त्याच्या आधी आम्हा सगळ्यांना बघा जेवलेली पोटं आहेत आमची. आणि आमचं तर पोट एवढं भरलं की आम्हाला एवढी सुस्त केली की आम्ही पुन्हा मेकअप पण केलं नाही, लिपस्टिक पण नाही लावली आहे, गायला लावली आहे. म्हणजे मी माझं तरी सांगते आणि ह्यांचंही. सो येस, आम्ही आता तुम्हाला दृश्य दाखवतो, तुम्ही प्लीज बघा. सो प्लीज चेक करा. हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, दिस इज द ॲक्च्युअल वेदर ओव्हर हिअर. संध्याकाळ झाल्यासारखं वाटतंय. कुठे कुठे पाणी तुंबले, पण ती मुंबईची शान आहे. जर मुंबईत पाणी तुंबलं नाही तर बोलतात ना सगळ्यांना असं अनकम्फर्टेबल होईल. सो दिस इज द वेदर, द ॲक्च्युअल वेदर वी कॅन से. थोडं ट्रॅफिक दिसतोय आम्हाला आमच्या रूटवर, बट इट्स कम्प्लिटली फाईन. कारण असं वेदर असेल आणि असं वेदर असेल आणि ट्रॅफिक असेल तर थोडा चलताय. कोणाचं मी ब्लॉग करते गाईज. तुम्ही हा डोंगर जर तुम्हाला दिसत असेल, हा डोंगर बघा, तुम्हाला डोंगर जर दिसत असेल तर बघा किती तिकडे पाऊस आहे. म्हणून मी स्पेसिफिकली झूम केला. आता आपण फायनली गणपती बाप्पा सोबत ह्या चाललोय आपल्या घरी. हा टॉवर मला नेहमी जेव्हा मी इकडे येते तेव्हा मला टॉवर खूप आवडतो. पाऊस म्हणजे
दिस इज द माहोल विच आय क्रेव फॉर. आणि जर असा माहोल असेल ना तर मला खूप मजा येते. मुंबई सारख्या ठिकाणी फिरायला थोडा ट्रॅफिक दिसतोय सध्या, थोडा रूट चांगला आहे. 16 मिनिटं दिसतात आम्हाला आमच्या घरी पोचायला, पण स्टील खूप मस्त वाटतंय. मुंबईचे खड्डे, याच्यावर कोणीतरी फक्त चांगलं काम करा बस, आम्हाला बाकी काय नको. एवढ्या मोठ्या मोठ्या छान छान बिल्डिंग्स बनल्यात, पण मुंबईच्या खड्ड्यांमध्ये बदनाम आहेत कारण का कामच केलं नाहीये. सो बेसिकली इकडे भांडणं चालली आहेत, काढलेले फोटोज. इथे फोटोज वरून, इथे फोटोजची क्वीन बसली आहे. यांचं काय चाललंय, आपापसात लफडी रेव जाणे. 24 तासांची लफडी चाललेली असतात फोटोज वरून. आम्ही आपल्या दोघी शांत बसलेल्या असतो कारण का मी गाडी चालवण्याच्या बाजूला आहे आणि माझी शांतता म्हणजे बडबड विथ माय व्लॉग पीपल. हा व्लॉग खूप मोठा होणार आहे असं वाटतंय, पण मी काहीतरी करून कट करून 20 मिनिट्सपर्यंत तरी अपलोड करेन. आय होप सो. हा व्लॉग येईल 2 दिवसाने, पण आय ट्राय माय बेस्ट. सो माझी बहीण चालवते खड्ड्यामध्ये. आमची पण जीप कंपास आहे बाय द वे, आणि जीप कंपास आणि थारपेक्षा मागच आहे आमची जीप कंपास. आणि आमच्या जीप कंपासमध्ये थारपेक्षा जास्त मजा येते, आणि थारचे जे फीचर्स आहेत ते आमच्या जीप कंपासमध्ये पण आहेत. ठीक आहे, सो थारवाल्यांनी जास्त उडू नये. आम्ही पण खड्ड्यातून मजा करत जाऊ शकतो. चला पीप 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 पीप. सो हे बघा, तुम्हाला जर दृश्य दिसत असेल तर कसे ढग आलेत त्या बिल्डिंगवर. दिस इज मुंबई यार, दिस इज ॲक्च्युअल मुंबई. मुंबईचा टोल नाका आम्ही क्रॉस केलाय. खूप मस्त वाईब येते. इथे पाऊस नाहीये मात्र, अगदी बारीक सारीक आहे. रिमझिम पण नाही बोलू शकत, पण जी वाईब झाली आहे, जो माहोल तयार झाला तो फार सुंदर आहे. मजा येते.